देवी, ती शुंभ असुरांची सम्राज्ञी आहे. तुम्ही तिला आश्रय देण्याची आणि त्या उपर तिची इतकी उत्तम व्यवस्था करण्याची काहीच गरज नव्हती. आणि तुम्हाला विश्रांतीची गरज आहे देवी. तुम्ही तिच्यासाठी एवढे कष्ट का घेतले? पद्मा, आम्हाला इथेच आराम मिळेल, तू काळजी नको करूस. तुळजा, शुंभा, तुझा नीट विश्राम झाला का? झोप नीट लागली? खरं सांगायचं तर खूप दिवसांनी शांत आणि गाढ झोप लागली आम्हाला. मात्र सकाळी जाग आल्यानंतर आमच्या मनामध्ये पहिला विचार आला, पुढे काय करायचं, कोणता निर्णय घ्यायचा आम्ही. म्हणजे अजूनही तुझ्या मनात संभ्रम कायम आहे तर? योग्य वेळ आली की उत्तर आपोआप तुझ्या समोर येईल. नारायण 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 नारायण. प्रणाम देवी. देवी, ही घ्या मिठाई. तुम्हीही घ्या. अहो तुम्हीही घ्या. नारायण. मुनिवर, मिठाई? तेही एवढ्या सकाळी सकाळी? कशा निमित्ताने? अहो याचं निमित्त आम्ही नाही, याचं निमित्त शुंभा आहे. ही मिठाई त्यांच्यासाठी आहे. अहो ही मिठाई तुमच्याच नावाने वाटली जातीये आणि ते सुद्धा हत्तीवरून संपूर्ण भूलोकावर. नारायण. म्हणजे नारायण नारायण. अहो तुमच्या मृत्यूची आनंद वार्ता म्हणून महिषासुरांनी ही मिठाई वाटायला सांगितले सगळीकडे. मुनिवर, हे इथे येऊन सांगायची काय गरज होती? देवी, आमचा उद्देश एवढाच होता की आता शुंभा यांच्या मनात जर काही शंका असेल तर ती दूर व्हावी. आणि हो, महिषासुरांच्या मनात यांच्याबद्दल किती कटुता आहे हेही यांना कळावं, म्हणून ही वार्ता आणि ही मिठाई आम्ही घेऊन आलो. नारायण. अहो पण थांब तुळजा, तू म्हणाली होतीस ना तुला तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतील म्हणून. आज मुनिवरांच्या रूपाने तेच घडले. आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. आम्ही नेहमी तुझा मत्सर केला, तुझ्याबद्दल आमच्या मनामध्ये वाईट भावना बाळगली, परंतु आता आमचं मन बदललंय. देवी, आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. असुर नरेशांवरती आमचं नितांत प्रेम आहे, परंतु आज जे त्यांनी केलं आहे त्याच्यावरून आम्हाला असं वाटतं की त्यांची मनधरणी करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करून परिवर्तित होण्याची गरज आहे. शुंभा, तू शरण आली आहेस हे तुझं मोठेपण आहे. आता तू निर्धास्त राहा. तुझ्या रक्षणाचं दायित्व आमच्यावर आहे. पण आता तू देखील धर्माच्या बाजूने उभं राहायला हवं. ही निश्चितपणे एका नव्या पर्वाची सुरुवात असणार आहे. देवी, शेवट गोड असावा. नारायण. माई अक्का, कशा आहेत तुम्ही? पाय पडते.
कशा आहे? बरं आहे ना? ह्या हाय बरी. तू कधी परत आलीस? अहो आत्ताच आले. इतक्या दिवसानं? वय मला प्रल्हादची लई आठवण येत होती म्हणून आले त्याला भेटायला. प्रल्हादची आठवण आली का आणखी काय काम होतं? अशी अचानक कशी परत आलीस? सांगा ना असुर नरेश, तुम्ही जो आदेश देणार तो पाळायला तयार आहे मी. तुम्ही सांगाल ते करीन. हे असे आज्ञाधारक सेवक आम्हाला प्रिय असतात. आता तुला तुळजाच्या गावात चिंचपुरात जायचं आहे. कशासाठी? तुळजाचा खरंच शक्तिक्षय झालाय की नाही ते पहा आणि तिच्या गावामध्ये काहीही करून अशांती निर्माण कर. वय तयार आहे म्या. गावातल्या लोकांच्या नाकी नऊ आणीन म्या. मग बघू ती तुळजा आता काय करते ते. काय ग? काय झालं? अहो खरंच माई अक्का, खरंच प्रल्हादची आठवण आली होती म्हणून आले. बरं ते जाऊ द्या, मला लई तहान लागली. जरा पाणी देता का प्यायला? देते. बस परसातली लाकड पण आणायचे. अगं मावशी, तू आलीस परत? बरं झालं तू आलीस ते. अरे प्रल्हाद, ये लेकरा बस. कसा आहेस? मी बरं आहे मावशी. तुला माहितीये काय, गावात देवी आई राहायला आलीये. आता ती महालात राहते. आपण तिला कधी बी जाऊन भेटू शकतो. काय सांगतोस? खरंच? तू बी देवी आईची भक्त आहेस ना? मग चल तिला भेटायला. आताच तुझी भेट घालून देतो. अरे लेकरा आता नको. अरे मी खूप लांबून आले, दमले ना. मग नंतर जाऊ. आणि तुझ्या आजीला कळलं ना तर रागवल. ठीक आहे, मी ओवी सोबत खेळायला जातो. हे घे पाणी. आणि काय ग, मला बघून तो पळून का गेला? काय म्हणत होता? तो म्हणत होता देवी आलीये गावात. खरंय का? तर काय, सगळ्या गावाचं रूपच बदलून गेलंय. आता तर गावावर देवीचं राज्यच सुरू झालंय. पर तू तर मागच्या वेळेला आलेलीस तेव्हा म्हटलीस की समद्या गावाला त्या देवीच्या विरोधात उभं करणार म्हणून. काय झालं? अव त्या तुळजाच्या विरोधात समद्यांना असं फितवलं का तिचं सत्य समद्यांना बरोबर कळलं. आणि मग काय, आता अख्खं गाव तिच्या विरोधात हाय. आणि हे समद कुणी केलं? म्या केलं. त्यातलं काय बी झालं नाही. तू काहीच केलं नाहीस आणि तशीच निघून गेलीस. आता गावातले जास्त लोक तिचे भक्त झालेत. अहो माई अक्का, तुम्हाला तर माहितीये ना, मागच्या वेळी मी माझ्या परीनं किती प्रयत्न केले होते. गावात शांती निर्माण केली होती. पण काय, अचानकच मला परत जावं लागलं. मग समद बिघडलं. पण आता मी परत आली हाय. आता आपण नव्यानं प्रयत्न करू आणि गावात अशांती निर्माण करू आणि समद वातावरणच बिघडून टाकू. नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? लय काय काय ठरून आली हाय म्या. आता तुम्ही बघाच कसा धुमाकूळ घालते गावात ते. आपण आम्हाला झिडकारलात. आम्ही आपल्या काळजीपोटी आपला क्रोध आवरण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण आम्हाला सगळ्यांसमोर असं अपमानित केलं. यापुढे एक शब्द उच्चारशील तर प्राण घेऊ आम्ही तुझे. तू कारण आहेस या सगळ्याचं. तुझ्यामुळे आमचा प्रत्येक ठिकाणी पराभव होतोय. तू अनिष्ट आहेस, अमंगळ आहेस. तू आमच्या समवेत आहेस म्हणून आमचा कुठेही विजय होत नाही. प्रत्येक योजना उद्ध्वस्त होते आमची तुझ्यामुळे. आता आमच्या दृष्टी समोर राहू नकोस, अन्यथा प्राण घेऊ. हो, हा जर का जिवंत राहिला
तर तुमच्यासाठी ते लाभदायकच ठरेल. नारायण. असुर नरेश महिषासुरांना पती म्हणून आम्ही कायमच आदर केला, त्यांचा सन्मान केला, त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं, त्यांचा कुठलाही शब्द खाली पडू दिला नाही. आणि त्यांनी काय केलं, ते आमच्या जीवावर उठले. आम्हाला पत्नी म्हणून मान दिला नाही, उलट आमचा अपमान केला, अवहेलना केली. आता त्यांना क्षमा करणं शक्यच नाही. वाचवा, असुर आले, वाचवा, नालात असुर आले, वाचवा, देवी वाचवा आम्हाला. आमच्याशी युद्धाचा विचारही करू नकोस. तुझ्या देहाचे अवशेष त्रिखंडात कुठे विखुरले जातील याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. आणि मुळात तुझ्याशी किंवा तुळजाशी आम्हाला संघर्ष करायचा नाही. आम्हाला केवळ शुंभा हवी आहे. शुंभा आमच्या स्वतःच्या हाताने आम्ही तिचे प्राण हरण करणार आहोत. आता तुला ते शक्य नाही महिषासुरा. शुंभाला प्रत्यक्ष देवींनी अभय दिलंय. तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. तुझ्याकडे अजूनही अवधी आहे. आम्ही तुला अभय देऊ. जा इथून. निघून जायची संधी तुझ्याकडे आहे महिषासुरा. अगं तू आमच्यासाठी तुझे प्राण का संकटात टाकलेस? शुंभा, तू माझी काळजी करू नकोस. तू इथून जा. वाटल्यास देवींना बोलव, त्या तुझं संरक्षण करतील. जा. त्याची काही गरज नाही. असुर नरेश महिषासूर आमचा वध करायला आलेत ना, मग त्यांच्या बरोबर युद्ध करायला आम्ही तयार आहोत. पद्मा, तू आमच्याशी युद्ध करणार. तू कपट केलंस आमच्याशी. राजप्रासादातून पलायन केलंस. स्वतःच्या मृत्यूचं नाटक केलंस. पण असुर नरेश महिषासुरा होता मी. ते हृदय बघितल्यानंतर आम्हाला लगेच कळलं होतं की तू जिवंत आहेस. दैत्यगुरु शुक्राचार्य आणि आम्ही जेव्हा तुझा शोध घेतला तेव्हा आम्हाला कळलं की तू इथे आली आहेस, तुळजाच्या आश्रयाला, असुरांच्या शत्रूच्या आश्रयाला. एक पत्नी म्हणून तुझ्यावरचं प्रेम केव्हाच संपुष्टात आलं होतं, पण तुझ्या या पळपुट्या कृतीमुळे तुझ्याबद्दल कणमात्र आदर सुद्धा उरला नाहीये. आणि आता आम्ही आमच्या या हाताने तुझे प्राण हरण करणार आहोत. असुर नरेश महिषासूर कोण कोणाचा प्राण घेतोय ते पाहूयात. जितका क्रोध आपल्या मनात आमच्यासाठी आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने आपल्याबद्दल आमच्या मनामध्ये क्रोध आहे, हे विसरू नका.
असुर नरेश महिषासूर, अखेर आज तुझा अंत होणार. तुझ्या गर्वानेच तुझा घात केलाय. त्यामुळे आम्हाला आव्हान देऊन आमच्याशी युद्ध करून ही लढाई तुझी अखेरची लढाई आहे. तुझा अंत निश्चित आहे. या! सर्व देवांना हा संदेश पाठवा की ते आता पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि प्रति कैलासाच्या निर्मितीनंतर तर त्यांना चिंता करण्याचे काहीच कारण नाही. आता त्यांनी केवळ भूलोकावरील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुखकर होण्यासाठीच्या तयारीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जशी आपली इच्छा महादेव. आता आम्हाला आज्ञा द्यावी. नारायण 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 नारायण. प्रणाम प्रभू. तुमच्या स्तरावर विवाहाची तयारी कशी सुरू आहे? खूप धावपळ सुरू आहे मुनिवर. धावपळ? नारायण. कारण प्रत्येक रूपात देवींची विवाह करताना आम्ही केवळ त्यांच्याकडे वरात घेऊन गेलो आहोत. पण यावेळी कामांची यादी फार मोठी आहे. प्रभो, साक्षात भवानी शंकर आणि तुळजादेवी ह्यांचा तो विवाह आहे. तो असामान्य कसा असेल? त्याची तयारी ही असामान्यच असणार. परंतु प्रभू, आदिशक्तीने जो संकेत दिला त्याचं उत्तर आपल्याला मिळालंय? अद्याप नाही मुनिवर. तो शोध सुरू आहेच. त्यात सर्व देवांना स्वर्गातून भूलोकावर स्थायिक करताना देखील आम्हाला बरीच कामं आहेत आणि शिखर शिंगणापूर दक्षिण कैलासाची घडी देखील बसवायची आहे. अगदी खरंय प्रभू. म्हणजे विवाहाच्या तयारीसह इतर अन्य गोष्टींचे व्याप तुम्हालाही आहेत. आम्हालाही म्हणजे? आणि कोणाला? तुळजादेवींना. प्रभू, पण आम्ही इथे एका वेगळ्या गोष्टीसाठी आलोय. एक तुम्हाला सांगायचं होतं. विवाहाच्या या शुभमुहूर्तावर तुळजादेवींच्या घरामध्ये एक आगंतुक पाहुणी आलेली आहे. कोण? असुर सम्राज्ञी, महिषासुरांची पत्नी शुंभा. नारायण. आपण इथं आल्याचं आम्हाला समजलंच नाही. आमचं लक्षच नव्हतं. सध्या आजूबाजूच्या कोणत्याच गोष्टीचं तुला भान नाहीये. तुझ्या मनात वादळ उठलं. क्रोध, अस्वस्थता, या भावभावनांचं वादळ. हे वादळ मनातून दूर कर शुंभा. ह्यातून काहीच साध्य होणार नाही. उलट तुझी तगमग वाढत राहील. कसं काढून टाकू मनातलं हे वादळ? आमची अस्वस्थता कशी दूर करू? आमच्या प्राणप्रिय पतींनी आमचा विश्वासघात केलाय. त्या जखमा अत्यंत खोल आहेत आणि त्या अशा सहजासहजी भरून निघणार नाहीत. अर्थातच आम्हाला त्याची कल्पना आहे. परंतु आपण जे ठरवलंय त्याप्रमाणे आपला हा प्रवास क्षमाशील असायला हवा. सत्याच्या दिशेने व्हायला हवा. जोपर्यंत तू तुझ्या मनातलं वादळ काढून टाकणार नाही तोवर तुझ्या मनात स्वच्छ विचारांचा आकाश कसं निर्माण होईल? देवी, मग त्यासाठी आम्ही काय करू? हे वादळ शांत होण्यासाठीचा कोणता जलद मार्ग आहे? देवी आम्हाला काहीच सुचत नाहीये. जलद काहीच घडणार नाही. एका दिवसात यातलं काहीच साध्य होणार नाही. मात्र आतलं वादळ शमवण्याची सुरुवात तुला बाहेरून बदलून करता येईल. देवी, असुर साम्राज्याच्या सम्राज्ञींनी नक्की काय करणं अपेक्षित आहे? साम्राज्ञी पद तोडून द्यावं लागेल. म्हणजे तू अजून देखील असुर कुळातील राणी म्हणून वावरत आहे. तुझी मनस्थिती सामान्य व्हावी असं जर तुला वाटत असेल
तर आधी तुला सामान्य माणूस व्हावं लागेल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इतरांच्या दृष्टीने साम्राज्ञी शुंभा आता अस्तित्वात नाही. तिचा मृत्यू होऊन त्याबद्दलचा आनंद देखील साजरा झाला. त्यामुळे तुला ह्या रूपात कोणीही ओळखता कामा नये. या दोन्ही कारणांसाठी तुझं हे रूप बदलणं अत्यंत आवश्यक आहे. तुझ्या लक्षात येते ना पद्मा? हो देवी, तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे माझ्या लक्षात आलंय.